गुलाबराव पाटील विरुद्ध बच्चू कडू यांच्यात आता चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। लवकरच जळगावात येऊ असं म्हणत बच्चू कडू यांनी गुलाबराव पाटलांचं आव्हान स्वीकारल्याचं समजतंय। काही लोक आहे ना चमको आहे, ते त्यांना माहिती होतं 28 तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंगमध्ये। तर त्यांनी तो मूर्छा बरोबर त्याच टायमाला काढला, म्हणजे कसं हाड्याचं बस डंच मोडणं। अरे बाबा उन्मेष दादा, तू 5 वर्ष खासदार होता, ती बोंब पडली तुझी रे, कुठेच आला नाही बाबा तू। आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पिरचे, तो तुमचा धंदा नाही, तो आम्हाला धंदा आहे, आमचा धंदा आहे। आम्ही शिंगाडे काढत का 10-20 लोक आहेत का हो। बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका, पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गाव मा। गुलाबरावचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे। मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या पाठीला लागले गुलाबराव। आणि राहिली गोष्ट तुमच्या गावात याची, तर तुम्ही राज्याचे मंत्री आहो, तुम्ही आता एका गावचे थोडे आहे। आणि तुमची इच्छा पूर्ण करू ना गुलाबराव, आम्ही येऊ तुमच्या घरी। 5 तारखेला मी जळगाव मध्ये आहे, तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात आहे, तुमच्या आजूबाजूला आहो। तुम्ही जर म्हटलं तर घरी येऊ, पाहू काय व्यवस्था करता येईल तुमचे कोण, आम्ही काय व्यवस्था करू ते पाहू। शेतकरी पुत्र म्हणून राहा गुलाबराव, तुम्ही जरी मंत्री असले तर तुमचा जो आवाज आम्ही विधानसभेत पाहत होतो शेतकऱ्यासाठी, तो दबलेला दिसत। तो दबू नये म्हणून आम्ही तुमच्यावर बोललो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।